नमस्कार. आज आपण महाभारतातल्या एका खूप विलक्षण आणि महत्वाच्या कथेचा जरा सखोल मागोवा घेऊया. देवव्रत म्हणजे आपले भीष्म पितामह, त्यांच्या जन्माची कथा. आपल्याकडे यावर आधारित काही संदर्भ आहेत. भीष्माचा जन्म, गंगा आणि शांतनूची कथा. तर याची सुरुवात होते हस्तिनापूरचे पराक्रमी राजा शांतनू यांच्यापासून. असं म्हणतात की ते एकदा गंगेच्या काठावर गेले असताना त्यांना एक, काय म्हणतात त्याला, अत्यंत सुंदर स्त्री दिसली. हम्म. आणि ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः गंगादेवी होती. राजा शांतनू तिच्यावर इतके म्हणजे इतके मोहित झाले की त्यांनी लगेच तिला लग्नाची मागणी घातली. हो, पण इथेच गोष्ट थोडी वेगळी होते नाही का? गंगा लग्नाला तयार तर होते, पण एका अटीवर. आणि अट पण अशी की राजा तिच्या कोणत्याही कृतीवर, ती कितीही विचित्र किंवा अयोग्य वाटली तरी, कधीही प्रश्न विचारायचा नाही, तिला अडवायचं नाही. बरोबर. आणि प्रेमात आकंठ बुडालेला राजा तो काय करणार? त्याने अट मान्य केली. पण अशी अट का घातली असावी गंगेने? म्हणजे काही कल्पना? थेट कारण तर नाही मिळत, पण कथेच्या पुढच्या ओघात आपल्याला कळतं की तिला पुढे काय करायचं याची कल्पना होती. तिला माहीत होतं की तिला काहीतरी खूप वेदनादायक करावं लागणार आहे, आणि त्यात राजाचा अडथळा नको होता. म्हणजे वचनबद्धतेचं महत्त्व इथे सुरुवातीलाच अधोरेखित होतं. खरंय. आणि मग लग्नानंतर त्यांना पहिला मुलगा होतो. पण शांतनूच्या काळजाचा थरका पडतो जेव्हा गंगा त्या नवजात बाळाला नदीत बुडवून टाकते. हो, आणि राजा काहीच बोलू शकत नाही. वचन दिलेलं असतं ना. फक्त दुःख गिळण्यापलीकडे काही नाही. आणि हे एकदा नाही, तर असं एकामागोमाग 7 मुलांसोबत घडतं. 7 वेळा राजा शांत राहतो. विचार करा त्या राजाच्या मानसिक स्थितीचा. एकीकडे पितृत्वाची ओढ, मुलाचं दुःख, दुसरीकडे दिलेलं वचन पाळण्याची ती धडपड. काय अवस्था झाली असेल त्याची. 7 वेळा शांत राहणं म्हणजे कमाल आहे संयमाची. नक्कीच. पण 8व्या मुलाच्या जन्मानंतर मात्र राजाचा संयम सुटतो. हो. गंगा पुन्हा त्या बाळाला घेऊन नदीकडे जायला लागते आणि यावेळी मात्र शांतनू तिला अडवतात. विचारतात, हे काय करते आहेस तू? थांब. आणि त्याच क्षणी अट मोडली जाते. गंगा थांबते आणि आपलं खरं रूप प्रकट करते. इथे उलगडा होतो त्या रहस्याचा. ती सांगते की हे 8ही पुत्र म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून अष्टवसू आहेत. देवांचा एक गट. त्यांना एका ऋषींच्या शापामुळे मनुष्यजन्म घ्यावा लागला होता. अच्छा. म्हणजे गंगा त्यांना जन्म देऊन लगेच नदीत सोडून त्यांना त्या शापित मानवी जीवनातून मुक्ती देत होती. ती एक प्रकारे त्यांची उद्धारकर्ता होती म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिची कृती क्रूर नव्हती, तर ती एक प्रकारची करुणा होती. अगदी. पण मग प्रश्न येतो की 8व्या मुलाचं काय? हो ना, त्याला का नाही दिली मुक्ती? तर असं दिसतं की पहिल्या 7 वसूंचा अपराध तुलनेने कमी गंभीर होता. त्यांना लगेच मुक्ती मिळाली. पण 8वा वसू, ज्याचं नाव काही ठिकाणी द्यूस किंवा प्रभास असं मिळतं, त्याचा अपराध सर्वात मोठा मानला जातो. कोणता अपराध? त्याने ऋषी वशिष्ठांची कामधेनू गाय चोरण्यामध्ये मदत केली होती असं म्हणतात, आणि म्हणूनच त्याला शिक्षा म्हणून पृथ्वीवर दीर्घकाळ मानवी जीवन जगायचा शाप मिळाला होता. त्यामुळे गंगा त्याला लगेच मुक्ती देऊ शकत नव्हती. राजांनी वचन तोडल्यामुळे गंगा आता तिथे थांबू शकत नाही. ती शांतनूला सोडून जायला निघते, पण जाताना 8व्या मुलाला, देवव्रताला, ती सोबत घेऊन जाते. हो, आणि ती वचन देते की योग्य वेळी त्याला शिक्षण वगैरे देऊन ती परत आणून देईल. आणि हाच देवव्रत पुढे मग मोठा योद्धा बनतो, ज्याला आपण भीष्म म्हणून ओळखतो. तोच भीष्म जो आपल्या प्रतिज्ञेसाठी आणि निष्ठेसाठी ओळखला जातो. बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? या स्रोतांमधून आपल्याला काय दिसतं? एकतर शापित जीवांची कहाणी आहे. एका आईची खूप वेगळी कठोर भूमिका आहे. वचन पाळण्याचं महत्त्व आणि ते तोडण्याचे परिणाम आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाभारतातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या पात्राचा म्हणजे भीष्माचा हा असा विलक्षण जन्मवृत्तांत. आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आज इथे, ज्या देवव्रताने पुढे इतकी कठोर भीष्म प्रतिज्ञा घेतली, त्याचा संबंध कुठेतरी त्याच्या ह्या जन्माशी, त्याच्या आईने दिलेल्या शिकवणीशी किंवा वडिलांच्या अनुभवाशी असू शकतो का? वचनाचं महत्त्व त्याने कदाचित तेव्हाच अनुभवलं असेल. निश्चितच तसा संबंध असू शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न मनात राहतोच की हा जो 8व्या वसूचा सर्वात मोठा अपराध म्हणतात, तो नेमका काय आणि कसा होता, ज्याची शिक्षा म्हणून त्याला इतकं दीर्घ, अनेकदा दुःखद आणि त्यागाचं आयुष्य जगावं लागलं? स्रोत फक्त घटनेचा उल्लेख करतात, पण त्यामागच्या गुंतागुंतीवर विचार करायला लावतात.
हो, म्हणजे त्याच्या त्या कर्माचा आणि भावी आयुष्याचा काहीतरी संबंध नक्कीच असावा, ज्यावर आपण आणखीन विचार करू शकतो. नक्की.